मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून लाल कांद्याच्या अत्यंत नावाजलेल्या त्याचबरोबर जबरदस्त उत्पादन क्षमता असलेल्या दोन व्हरायटींविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत। त्याचबरोबर मित्रांनो, त्या दोन व्हरायटींमध्ये तुलनात्मक आपण अभ्यास करणार आहोत। एकंदर मित्रांनो, त्या दोन व्हरायटींपैकी नंबर 1 ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो येलोरा चायना किंग। त्याचबरोबर मित्रांनो, नंबर 2 ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे पंचगंगा सुपर। मित्रांनो, या दोन व्हरायटींचा आपण आज तुलनात्मक अभ्यास करणार आहोत। एकंदर येलोरा चायना किंगचा प्लस पॉईंट आणि त्याचबरोबर पंचगंगा सुपर या दोघांचा प्लस पॉईंट शिवाय दोघांचा मायनस पॉईंट काय आहे याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत। एकंदर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपण खरीप हंगामाचा जर विचार केला तर येलोरा चायना किंग या लाल कांदाची जी व्हरायटी आहे या व्हरायटीची लागवड आपण जून महिन्यापासून तर ऑगस्ट महिन्यापर्यंत करू शकतो। तसंच मित्रांनो, पंचगंगा सुपर ही व्हरायटी देखील जून तर ऑगस्ट महिन्यापर्यंत खरीप हंगामाकरिता अत्यंत नावाजलेली व्हरायटी ही मानली जात असते। एकंदर दोघंही व्हरायटी जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत तुम्ही ही लागवड करू शकतात। त्यामध्ये विशेष म्हटल्यानंतर मित्रांनो, येलोरा चायना किंग या व्हरायटीची लागवड झाल्यापासून आपण दिवसांचा जर अंतर बघितला, साधारणतः 85 ते 90 दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे। त्याचबरोबर मित्रांनो, पंचगंगा सुपर या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर येलोरा चायना किंग या व्हरायटीच्या तुलनेत जास्त दिवस ही पंचगंगा सुपर ही व्हरायटी घेत असते। कारण की मित्रांनो, एकंदर आपण जर बघितला तर 90 ते 100 दिवस पंचगंगा सुपर ही व्हरायटी म्हणत असते, परंतु मित्रांनो ही व्हरायटी साधारणतः 100, 110, 120 दिवसापर्यंत 120 ते 125 दिवसापर्यंत देखील वातावरणामध्ये बदल झाला किंवा इतर काही कारणास्तव पंचगंगा सुपर ही व्हरायटी साधारणतः 120 ते 125 दिवस देखील घेत असते। त्यामुळे मित्रांनो, या दोन व्हरायटींमधला डिफरंट म्हटल्यानंतर आपण दिवसांचा डिफरंट देखील म्हणू शकतो। कारण की मित्रांनो, एकंदर जी व्हरायटी आपण 85 ते 90 दिवसामध्ये काढत असतो तीच व्हरायटी इकडे पंचगंगा सुपर 120 ते 25 दिवस हे लागत असतात। एकंदर मित्रांनो, दोघं व्हरायटींचा कलरचा जर आपण विचार केला तर थोडासा येलोरा चायना किंग या व्हरायटीचा जो रंग आहे तो आकर्षक गडद लाल रंग हा आपल्याला बघायला मिळत असतो। परिणामी मित्रांनो, पंचगंगा सुपर याचा देखील लाल रंग हा बघायला मिळत असतो, याचा देखील आकर्षक असतो। मात्र पंचगंगाचा कांदा हा येलोरा चायना किंगपेक्षा थोडासा रंगाने कमी देखील दिसतो। परंतु मित्रांनो, चांगल्या प्रकारे उत्पादनाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये तुम्ही पंचगंगा सुपर ही व्हरायटी टाईम वगैरे घेत असते, परंतु मित्रांनो ॲव्हरेज किंवा साईज वगैरे चांगल्या प्रकारे या व्हरायटीची पंचगंगा सुपर या व्हरायटीची आपल्याला बघायला मिळत असते। मित्रांनो, पंचगंगा सुपर या व्हरायटीला व्यवस्थितपणे खत पाणी संपूर्ण नियोजन जर व्यवस्थित असेल तर पंचगंगा सुपर या व्हरायटीचा जो कांदा आहे त्याचं एकंदर वजन हे 150 ग्रॅमपर्यंत देखील वाढत असतं। त्यामुळे मित्रांनो, 150 ग्रॅमपर्यंत हे वजन चांगल्या प्रकारे आहे। त्यामुळे मित्रांनो, या व्हरायटीची देखील हा प्लस पॉईंट आपण मानू शकतो। परंतु मित्रांनो, तसंच आपण येलोरा चायना किंग या व्हरायटीकडे जर बघितलं तर साधारणतः 80, 90, 110, 120 ग्रॅमपर्यंत किंवा 110 ग्रॅमपर्यंत येलोरा चायना किंग या व्हरायटीचा जो कांदा आहे एवढं वजन या सरासरीच्या तुलनेत या व्हरायटीचं एवढं वजन आपल्याला एकंदर बघायला मिळत असतं। यामध्ये मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर इथं थोडाफार वजनाचा फरक पडू शकतो। दिवस जास्त लागल्यामुळे किंवा इतर काही गोष्टींमुळे पंचगंगा सुपरमध्ये आपल्याला साईज बऱ्यापैकी देखील किंवा ॲव्हरेज देखील बऱ्यापैकी बघायला मिळणार आहे। तसाच येलोरा चायना किंगमध्ये देखील ॲव्हरेज काही एवढी जास्त तफावत आपल्याला बघायला मिळणार नाही। जास्तीत जास्त 1.5-2 क्विंटल किंवा 3 क्विंटलपर्यंतची तफावत बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, एकंदर येलोरा चायना किंगची गंमत कशी आहे की ज्यावेळेस आपण कांदा वगैरे काढतो तर साधारणतः 15 दिवस किंवा महिन्याच्या आत हा कांदा विकणं किंवा मार्केटला घेऊन जाणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं असतं। कारण की मित्रांनो, येलोरा चायना किंग या व्हरायटीचा जो कांदा आहे हा लाँग टाईमपर्यंत चालत नाही। त्यामुळे मित्रांनो, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्याचाच उलट पंचगंगा सुपर या व्हरायटीच्या कांद्याचा जर आपण विचार केला तर साधारणतः काढणीपासून 2 ते 2.5 महिन्यापर्यंत आपण पंचगंगा सुपर या व्हरायटीचा स्टॉक करू शकतो। यामध्ये मित्रांनो, एकंदर येलोरा चायना किंग ही कमी दिवसात येणारी त्याचबरोबर उत्पादनाला चांगली असलेली आणि आकर्षक रंगाव्यतिरिक्त ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी मार्केटमध्ये देखील नाव काढणारी ही व्हरायटी मानली जात असते। एकंदर मित्रांनो, या ज्या दोन व्हरायटी आहेत या दोन व्हरायटींमधली तफावत त्याचबरोबर दिवसांची तफावत यामध्ये पूर्णपणे आपण डिस्कशन वगैरे केलं आहे। यामध्ये मित्रांनो, तुम्ही तुमच्या याच्यानुसार या व्हरायटीची निवड करून लागवड करू शकता। तर एकंदर मित्रांनो, सगळ्यात
महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर ज्यांना लाल कांद्याचं उत्पादन काढून लगेचच त्याच्यामध्ये उन्हाळी कांद्याची जर लागवड करायची असेल तर अशा घाईच्या वातावरणामध्ये तुम्ही येलोरा चायना किंग ही व्हरायटी लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात। एकंदर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। त्याचबरोबर मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता। त्याचबरोबर याच्यामधील काही डिफरन्स तुम्हाला जर सांगायचं असेल ते देखील तुम्ही याच्यामध्ये सांगू शकतात।